कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी गुरुवार दिनांक 29 मे रोजी श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येरमाळा परिसरातील रामभक्त भाविकांनी या रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन येरमाळा येथील रामभक्त ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे। बऱ्याच वर्षानंतर येरमाळा या ठिकाणी श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून श्री संत एकनाथ महाराज लिखित श्री भावार्थ रामायणाचे हे 33 वर्ष खंड पडल्यानंतरचे पहिलेच वर्ष आहे। गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रंथ वाचन आणि निरूपणास सुरुवात होत असून सकाळी 5:30 वाजता श्री लक्ष्मण शक्तीतून सावधान झाल्यानंतर ग्रंथ वाचन निरूपण सांगता होणार आहे। तब्बल 12 तास हा सोहळा होणार असून श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील अध्याय क्रमांक 43 ते 49 असे 7 अध्याय ओव्या 1135 याचे रात्रभर वाचन आणि निरूपण होणार आहे। तरी या श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळ्यासाठी येरमाळा परिसरातील आणि कळंब धाराशिव तालुक्यातील सर्व रामभक्तांनी उपस्थित राहून रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन येरमाळा येथील रामभक्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। रामभक्तांच्या सोयीसाठी आयोजन समितीने सुरेश बारकुल 74 99 41 98 02 PM बारकुल 88 30 76 58 58 अंकुश पाटील 94 22 46 53 66 रमेश पवार 94 21 87 06 25 हे नंबर प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहेत। शुक्रवार दिनांक 30 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिनिधी सुधीर लोमटे, NTV न्यूज मराठी, येरमाळा, धाराशिव।